कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापना दिनानिमित्त 6 जिल्ह्यातील वकील संघटनांकडून 16 ऑगस्टला विशेष सोहळा आयोजित केला। यावेळी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार केला जाईल। तसंच खंडपीठ लढ्यासाठी योगदान देणाऱ्या विविध व्यक्तींचा सन्मान होणार आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असेल असं बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 16 ऑगस्टला शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक यांनी याबद्दल माहिती दिली। सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विशेष सन्मान यावेळी होणार आहे। तसंच 6 जिल्ह्यांमधील बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्यातील 4 तालुक्यातील अध्यक्षांना मानपत्र देऊन गौरवण्यात येईल। सर्किट बेंचमुळे 6 जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांना जलद न्याय मिळतोय। सर्किट बेंचमुळे पक्षकारांच्या दारापर्यंत न्याय व्यवस्था गेली आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मेळावा होणार आहे। मेळाव्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार श्रीमंत शाहू महाराज, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, सरकारी महाअधिवक्ता अनिल सिंग, मिलिंद साठे यांच्यासह कोल्हापुरातील विद्यमान 5 न्यायाधीश आणि विविध जिल्ह्यांमधील 18 न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक यांनी दिली। पत्रकार परिषदेला महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे ॲडव्होकेट विवेक घाटगे, कोल्हापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय घाटगे, सचिव वीरेंद्र निंबाळकर, ॲडव्होकेट अवधूत पाटील, ॲडव्होकेट शुभांगी निंबाळकर, ॲडव्होकेट सर्वेश भांदिगरे, ॲडव्होकेट योगेश पवार, ॲडव्होकेट सिद्धार्थ हुक्केरी, ॲडव्होकेट चैत्रा लिगोरो, ॲडव्होकेट पूनम पाटील, ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे उपस्थित होते।